राम राम भावानं. ह्याच कापसाच्या वर्षावर यावेळेस मी ग्रामपंचायत इलेक्शनसाठी उभं राहणार होतो. काय सांगतो मला, असं वाटलं होतं यंदा याला बादा खट टाकू, बादा औषध मारू आणि मस्तपैकी बादा याला बोंड लागतील, बादा कापूस होईन. नको त्या गोष्टीची विचार केला होता. आणि आपण मग यावर्षी ग्रामपंचायतचा फॉर्म भरू. अहो तुम्हाला सांगतो, पहिल्यानं असा पाणी पाडा होतं नव्हतं पातं, सगळं धुवून नेलं. आणि यानं काय केलं, पावसानं पावडरचं आणि त्या फुलाचे याचं कळीचं असं हेच होऊ दिलं नाही, पोलं सगळं धुवून नेलं. मग काय झाला, सगळा सरकीचा खुळखुळा. अरे बाबा हो, आता मला वाटलं होतं बादा कापूस होईल, मग आपण लोकायला बादा खर्च करू, मस्त बाकी धाब्यावर जेवायला नेऊ मोठ्या मस्त बाकी द्यायला नको त्या गाड्यामध्ये फिरवू. नको ते आश्वासन दिले होते, गावात नळपट्टी माफ करीन, फलानं करीन, आमकं करीन, घरकुल आणीन, ही आणीन. नको ते यावाज ना आणि असा विचार केला होता. आता तुम्हाला सांगतो, मला वाटलं याचा बादा कापूस होईल, मग बादा आपण खर्च करू. मग आपण हे जे मागचे इलेक्शनचे ते आपण पडलं होतं ना, तर यावेळी पाडणार नाही खर्च केल्यावर. कारण मागच्या वर्षी खर्च नाच केला ना, तर मग पडलं होतं आम्ही मागच्या ग्रामपंचायतला. मग आता आहे ना, याच्या वर्षीवर मी नको ते स्वप्न पाहून ठेवली होती. पण काय सांगू तुम्हाला, यासारखी सगळे स्वप्नच चकनाचूर केली मी. अरे मला आता याची चिड्डी बी होती की नाही काय माहीत बाबा, एक दोन घालावा. अरे लय अवघड परिस्थिती झाली माझ्यानं. अरे खरंच मायला लय अशा बेकार असते हो सरपंच व्हायची. अरे नको ते मोठा स्वप्न पाहिले ते म्या. म्हणलं आपण गावामध्ये नको ते आवाज आणू, आपण घरकुलं आणू, सगळ्यात आधी आपलं घर बांधून घेऊ, गावामध्ये रस्ते आणू, सगळ्यात आधी आपल्या घराला रस्ता करू. अहो ले कुठं नेलं काय सांगू तुम्हाला, गावात संडास बाथरूम आणू, सगळ्यात आधी आपल्या घरातील ते प्रत्येक एक सदस्याला घरकुल ते संडास बाथरूम बांधून घेऊ. असे लय मोठा विचार करला होता मी. पण ना यासारखी सगळा मग आपला सत्यनाश केला माझ्यानं. अरे काय सांगू तुम्हाला, अरे आमच्या गावामध्ये लय आवाज ना आणल्या जात्या. आणि सरपंच आहे ना, एका वर्षामध्ये तुम्ही म्हणता ना 5 वर्ष म्हणजे सरपंच मोटरसायकलवर फिरत होता, स्प्लेंडर ते 4 चाकी गाडीत कसं फिरवाला, तर त्याला हेच कारण आहे पा, ज्या आवाज नाही त्या बांध्या सगळ्या बराबर हिसाबशीर वाट लावतो. सगळंच्या आधी सगळं त्याच्याच घरामध्ये करून घेतो. घरकुल आलं तर तेच बांधतो, रोड आला तर तेच बांधतो. म्हणून मला बी आशा लागली होती यावर्षी आपण बी सरपंच होऊच म्हणून, आणि आपलं पहिलं घर बांधून घेऊ. कारण पत्र्याच घरी ना आपलं वाजून आलं धडधाड वाजतंय. पण काय या सरकीनं सगळा खोळखोळा केला हो. आता होतं नव्हतं जे ते बी वाळून चाललं. कशाचं काय सगळं वाटोळं झालं. जेव्हा नव्हता लागत तेव्हा बादा पाडला आणि सगळ्या काळ्या धुवून नेल्या. आणि हाता लागतो तर आता गेला उघडून. पानं कसं ऊन पडवलं. त्याच्यात लाईन बी अशी चालते आमची तराट. इरियर गेलं की लाईट राहतील, वर आलं एक पाणी राहत नाही. अरे लाईट कुठं नाही बाबा. आता एवढं 5 वर्षे, पुढच्या 5 वर्षीतला पोहा आपण हो सरपंच. मग तुमचा सपोर्ट राहील ना पुढल्या सरपंच बदल बापलं मला. कोटी होऊच.